काय नेमकं हेतू? जुळी घेऊन भटकंती भटक्या समाज आमचे पोट भरत्यात, लेकरा बाळांना भाताची शीतं सकाळ सकाळ पाठ जाऊन जोशी कुडमुड्या जोशी मागून आणतो आणि हे मूळ ओबीसी आहेत आणि सरकार हे विसरलंय आणि हे सरकारला ठसून सांगण्यासाठी आम्ही आमच्या पारंपरिक वेशात इथं आलेलो आहोत। आणि आज आमची प्रमुख मागणी एकच आहे, गेली 1 तारखेपासून प्रशासनासंग पत्रव्यवहार करतोय, मनोज जरांगे पाटील साहेब त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणे आणि नाही केलं तर ओबीसीच्या 350-400 जातीचे प्रतिनिधीच आज फक्त इथं आलेले आहेत आणि ते सगळे बारामतीकडे कूच केल्याशिवाय राहणार नाहीत। खऱ्या अर्थाने तुम्ही आज या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेलं, मात्र तुमच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। पोलिसांना जरांगे पाटील साहेबांना कोर्टानं नाकारलेली दिली, त्याला जावयासारखा पाहुणचार मुंबईसारख्या शहरात केला आणि तालुक्याच्या ठिकाणी आमच्यासारख्या पोरांना अरेरावीची भाषा दमदाटी हा पोलीस प्रशासन का असं करतंय माहीत नाही, पण ते ॲडिशनल SP म्हणून बारामतीचे आहेत, त्यांनी अतिशय उद्धट प्रकारे भाषा काल माझ्याशी वागली, आमच्या कार्यकर्त्यांशी वागली आणि त्यांनी आम्हाला रात्री सांगितलं की तुम्ही काढू नका। म्हणजे हे कुठला प्रकार आहे? एकाला एक न्याय, एकाला एक न्याय। आम्हाला स्वतःचा DNA म्हणून मुख्यमंत्र्यांनी कडेला घेतलं, वाटलं मुका देईल, पण मुका न देता कांटाळात दिली आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आता इकडे आलेलो आहोत। तुमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर तुमची भूमिका काय असणार आहे? आज त्यांनी गुन्हा दाखल करायचाच, कुणाला पाठीशी घालायचं नाही। आमच्या आयाबायांच्या, आमच्या धनगर समाजाच्या, आमच्या ओबीसी समाजाकडे घालायची इंटरनॅशनल मीडियाच्या समोर भाषा आणि तरी देखील गुन्हा दाखल होत नाही। म्हणजे सरकार काय अराजकता पसरवतंय, जाती जातीत भांडणं लावतंय? नक्की हा काहीतरी षडयंत्र आहे। आज गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही बारामती सोडणार नाही। आज या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त तर कालच म्हणले आम्ही देणार नाही। मोर्चा दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो। पोलीस आत्ताच आमच्याकडे आलते, एका बाजूला व्हा एका बाजूला व्हा, अहो एकाला एक नाही, एका लेकराला एक नाही, असली सपत्नक वागणूक जर आम्हाला हे डिपार्टमेंट देणार असेल तर या डिपार्टमेंटला बी आम्हाला काय लय चांगलं बोलायची गरज नाही।